तर एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। मंत्री शंभूराज देसाई मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये शंभूराज देसाई आणि मराठा आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे थेट घटनास्थळावरून जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, सध्या मंत्री शंभूराज देसाई मराठा आंदोलकांची समजूत घालत आहेत। नक्की सध्या तिथं काय सुरू आहे? नक्कीच सचिन, आपण पाहतोय की मंत्री शंभूराज देसाई हे आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आंदोलक जे आहेत त्या आंदोलकांची त्यांची चर्चा सुरू आहे। सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांची मंत्री शंभूराज देसाई यांनी चर्चा केली, त्यानंतर आता आंदोलक पोलीस अधिकारी आणि मंत्री शंभूराज देसाई यांची चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जो शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वाशीच्या ठिकाणी दिला होता त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत का झाली नाही अशी विचारणा जे आहे ते सर्व आंदोलक मंत्री शंभूराज देसाई यांना करतायत। त्याचसोबतच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील सुरू आहे आणि हे आंदोलन सुरू असताना त्यांची तब्येत देखील खालावत आहे, तर लवकरात लवकर त्या GRची अंमलबजावणी राज्यात केली जावी अशी मागणी देखील या आंदोलकांची आहे। जो आम्हाला शब्द दिला तो शब्द पाळावा असं देखील या आंदोलकांची मागणी आहे। आज खरं तर हे सर्व आंदोलक पुण्यावरून निघाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावरती भेट घेणार होते, परंतु मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी नसल्यामुळे या संपूर्ण आंदोलकांना जे आहे ते महानगरपालिकेच्या कार्यालयाजवळ अडवण्यात आलं आणि अडवल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई तात्काळ यांच्या भेटीसाठी आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये आलेले आहेत आणि आता आंदोलकांची बातचीत करतायत। त्या आंदोलकांनी जी आपली भूमिका घेतली होती ती भूमिका नक्की आता पुढील काय होते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, कारण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता। त्यामुळे आता हे आंदोलक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सचिन, धन्यवाद निवृत्ती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। दादांशी चर्चा करताना मी काही मुद्दे लिहून घेतले होते, ते सगळ्यात मी नोट डाऊन केलेले सगळे सोयीचं प्रारूप अंतिम करा, अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घ्या, हे माझ्या हाताने लिहिलेले होते। त्या दिवशी दादांशी मी बोललो, त्या दिवशी हैदराबाद गॅजेट लागू करा, सातारा, हैदराबाद, मुंबई आणि जस्टिस शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढवली। ते बघा, हे 5 मुद्दे महत्वाचे केली ऑलरेडी त्याच्यानंतर त्याचं रिपोर्ट करून CM साहेबांकडे दिले। तिकडून आल्यानंतर किमान दरवेळी कॅबिनेटला आल्यानंतर आयदर कॅबिनेटच्या आदल्या दिवशी किंवा कॅबिनेटच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीची बैठक जरी झाली नाही तरी ह्या आंदोलनाला साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो। मी माझ्या सदस्य त्या उपसमितीत ह्या कॅपॅसिटीमध्ये मी बैठका घेतल्या आणि पहिला विषय आपण जस्टिस शिंदे समितीला त्या 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली। आपण तो निर्णय आपण घेतला। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की हैदराबाद गॅजेट, नंतर मला त्यांनी सांगितलं सातारा पण गॅजेट सेम आहे, मुंबई पण गॅजेट सेम आहे। जस्टिस शिंदे समितीकडे आपण तो विषय सोपवला। जस्टिस शिंदे साहेब मध्यंतरी 1-3 आठवडे परदेशात गेले होते, ते महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नव्हते। त्यांच्याशी काल सुद्धा माझी एक बैठक झाली, तुम्हाला माहिती नसेल, अशक्य नसेल। काल धनगर आरक्षणाची एक बैठक घेतली, मराठा आरक्षणाची एक बैठक घेतली, सकल मातंग समाजाला जे आझाद मैदानावरती आश्वासन CM साहेबांच्या वतीने मी दिलं त्याची एक बैठक घेतली। ह्या मराठा आरक्षणाच्या कालच्या बैठकीमध्ये आपण असा निर्णय घेतला की शिंदे समितीचा अहवाल ज्यावेळी येईल तोपर्यंत न थांबता जस्टिस दिलीप भोसले, जस्टिस गायकवाड आणि जस्टिस शिंदे या 3 निवृत्त न्यायमूर्तींचा आपण मार्गदर्शक मंडळ या सगळ्या प्रश्नासाठी तयार केलेला आहे। सोमवारची आपण त्यांना वेळ मागितलेली आहे। त्या 3 जस्टिस न्यायमूर्तींना निवृत्त की सोमवारी मी आणि चंद्रकांत दादा आम्ही दोघंही